ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील आजचे हे 48वे नंबरचं काव्य मोक्षलक्ष्मीदायक काव्य अंतिम काव्य आहे। स्तोत्रस्त्रजं तव जिनेन्द्र गुणैर्निबद्धा भक्त्या मया विविधवर्णविचित्रपुष्पा धत्ते जनो य इह कण्ठगतामजस्त्रं तं मानतुङ्गमवशा समुपैति लक्ष्मीः। तं मानतुङ्गमवशा समुपैति लक्ष्मी। मनोवांछा सिद्धिदायक काव्य। हे जिनवर, या संसारामध्ये जो पुरुष भक्तिपूर्वक आपल्या गुणांनी युक्त भक्तिरूपी विविध अलंकारांनी युक्त भक्तामर स्तोत्राची माळा कायमस्वरूपी आपल्या गळ्यात धारण करतो, अर्थात कंठस्थ पाठांतर करतो, त्याला प्रतिष्ठा प्राप्त स्वाभिमान आचार्य मानतुंगप्रमाणे स्वयं राज्य स्वर्ग आणि मोक्ष लक्ष्मी रूपी संपत्ती प्राप्त होते। सर्वाधीनकारक सर्व वशीकरण वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्हं नमो सौवसाहुनम। ओम नमो भयवदो महदी महावीर वड्ढमानानं बुद्धिरिसीनं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं ह्रः असियाउसा ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ब्रह्ममुहूर्तावरती शुद्धतापूर्वक पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करून उत्तर दिशेकडे यंत्राचे मुख करून सिंहासनामध्ये यंत्र विराजमान करावे। याचा अभिषेक केल्यानंतर मंगल कलश दीप धूप स्थापना करून आपण पूर्व दिशाकडे तोंड करून पद्मासनामध्ये पिवळ्या आसनावरती बसावे। सुगंधित धूप आणि पिवळी माळा याच्याने 7 महिन्यामध्ये 1,00,000 जप पूर्ण करावे। या जपाचे महत्त्व मोक्ष लक्ष्मीदायक आहे। ओम ह्रीं सकलकार्य साधन समर्थाय श्री आदिनाथ जिनेन्द्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तुती स्तोत्र या ठिकाणी समापन होत आहे। आपणाला निश्चितच हे भक्तामर स्तोत्र त्याचे भावार्थ वृद्धी मंत्र ऐकून संतुष्ट झाला असेल। अशीच भक्ती आपण सर्वांनी करून या भक्तामर स्तोत्राचे महत्त्व जाणून जैन धर्माचा प्रचार प्रसार करून आपण देखील आत्मकल्याण करून मोक्षरूपी लक्ष्मी आपणाला प्राप्त व्हावी, एवढीच इच्छा। जय बोलो आचार्य मानतुंग मुनिराज की जय हो। पुन्हा एकदा जय जिनेंद्र।